हिमाचल प्रदेशमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मंडी जिल्ह्यामध्ये बियास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे। भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशसाठी रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 24 ते 48 तासांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा धोका सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिवृष्टी झाल्यानं मंडी, कुल्लू, सिरमौर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रस्ते सुद्धा बंद झालेले असून वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे। मंडी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 जणांच्या मृत्यूची पुष्टी झालेली असून 16 जण बेपत्ता असल्याची माहिती। उत्तराखंडमधील मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे। भाविकांसाठी प्रवास मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यावरच ही यात्रा सुरू केली जाईल, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलंय। उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर सोनप्रयागजवळ बुधवारी रात्री भूस्खलन झालं आणि त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता। दरम्यान 40 भाविक अडकलेले असून त्यानंतर एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचलं। सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। गुजरातमधील जुनागड शहरामध्ये गेल्या काही तासांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या मुसळधार पावसामुळे गिरिनार पर्वतावरून नदीसारखं पाणी वाहू लागलं। पावसाचं पाणी डोंगर उतारावरून जोरात खाली उतरत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन सुद्धा केलंय। पर्यटक आणि नागरिकांनी गिरनार परिसरामध्ये जाणं टाळावं अशी सूचना सुद्धा देण्यात आली आहे। शहरामधील काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय। हिमाचल प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू मंडी जिल्ह्यामधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले होते। या पाहणी दरम्यान मुख्यमंत्री सुखू यांनी थुआंग येथील रेनगल्लू हेलिपॅडवर उतरून बाधित लोकांशी संवाद साधला। त्यांना दिलासा देत सामग्रीचं वाटप सुद्धा केलेलं आहे। अतिवृष्टीमुळे रस्ते संपर्क तुटल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला हेलिकॉप्टरद्वारे तातडीनं मदत सामग्री पोहोचवण्याचे निर्देश दिले होते। ब्रिटिश रॉयल नेव्हीचे F-35 हे लढाऊ विमान अजूनही केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं आहे। अनेक दुरुस्ती करून सुद्धा विमान उडवण्याच्या स्थितीमध्ये नाही। ब्रिटनमधील अभियंत्यांची एक टीम ते दुरुस्त करण्यासाठी आलेली होती, पण आतापर्यंत दुरुस्ती यशस्वी झाल्याची माहिती नाहीये आणि त्यामुळे आता या विमानाचे तुकडे करून ब्रिटनला परत देण्याची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे। 20 दिवसांपूर्वी या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासासंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। तपास अधिकारी आणि एअरलाइन्सकडून एका नव्या शक्यतेची तपासणी सुरू आहे। विमानाची दोन्ही इंजिन्स निकामी झाल्यामुळे कदाचित विमान हवेमध्ये टिकू शकलं नाही आणि या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आहे। या दुर्घटनेमध्ये विमानामध्ये असलेल्या 242 लोकांपैकी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचलेला होता। एअरलाइन्सच्या पायलट्सनी एका सिम्युलेटरमध्ये अपघातग्रस्त विमानाची परिस्थिती पुन्हा तयार केली, ज्यामध्ये लँडिंग गिअर खाली ठेवणं आणि विंग फ्लॅट्स बंद ठेवणं यांसारख्या तांत्रिक बाबींचा वापर करण्यात आला। बेळगाव जिल्ह्यामधील गोकाक शहरामध्ये 10 वर्षांनंतर होत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। दरम्यान भंडाऱ्याची उधळण करत दर्शनासाठी लाखो भक्तांची गर्दी सुद्धा झाली होती। 9 दिवस होणाऱ्या यात्रेमध्ये कमिटीकडून विशेष पूजा करून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तींची शहरामधील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठापना सुद्धा करण्यात आली आणि त्याचप्रमाणे अभिषेक, महापूजा, ओटी भरणं तसंच भंडाराच्या उधळणीचा कार्यक्रम, 2 दिवस रथोत्सव, दारूची आतषबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आम आदमी पक्ष बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा आम पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती, आता आमची कोणाशीही आघाडी नाही अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिल्याचं दिसलं। केजरीवाल गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। अहमदाबादमध्ये त्यांनी पक्षाच्या सदस्यता मोहिमेला सुरुवात केलेली असून गुजरातच्या विसावदर पोटनिवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसपासून वेगळे लढलो आणि तिप्पट मतांनी जिंकलो असल्याचं सुद्धा केजरीवाल म्हणाले। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली। ही बैठक येत्या 19 जुलैला होणार असून संसदेमध्ये कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षांसह सर्व पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय। यावेळी आगामी विधेयकांची रणनीती, चर्चेचा अजेंडा आणि अधिवेशनातील संभाव्य वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
भारतीय पुरातत्व विभागामधील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। यावेळी मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा 730 कर्मचाऱ्यांनी घेतलाय। 20 ते 30 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी योजनांचा कोणताही लाभ नसल्याची खंत यांनी गडकरी यांच्याकडे व्यक्त केली आहे। दरम्यान देशामध्ये असलेल्या वास्तूंचा संवर्धन करणाऱ्या कर्मचारी सरकारी सुविधांपासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे। दिल्लीमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा उपस्थित होते। सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार पुण्यामधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेला आहे आणि देशामधील 103 सहकारी साखर कारखान्यांपैकी 25 साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आल्याची माहिती। यातील 10 साखर कारखाने महाराष्ट्रामधले आहेत आणि यामध्ये तामिळनाडूमधील 5, उत्तर प्रदेशमधील 4, गुजरातमधील 3 साखर कारखान्यांचा समावेश। पाकिस्तान कलाकारांचा YouTube अकाउंट आता एका दिवसामध्ये पुन्हा ब्लॉक करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानी नागरिकांचे YouTube अकाउंट्स ब्लॉक केलेले होते। मात्र बुधवारी काही तासांसाठी पाकिस्तानी सेलिब्रिटी आणि खेळाडूंचे अकाउंट सुरू झालेले होते। यात शाहिद आफ्रिदी, मायरा हेकेन, यमुना, हानिया आमिर यांसारख्या अनेक लोकप्रिय पाकिस्तानी लोकांचा समावेश होता। मात्र याची माहिती मिळताच प्रशासनाकडून हे अकाउंट्स पुन्हा एकदा बंद करण्यात आल्याची माहिती। राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। आईनं मुलाचा मुलीप्रमाणे शृंगार करून फोटो काढला, त्यानंतर एकाच वेळी सर्वांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून आपलं जीवन संपवलंय। कुटुंबामध्ये पत्नी, पती आणि 2 मुलं होती। घरापासून 20 मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे। पोलिसांना घरामधून सुसाईड नोट सुद्धा सापडली आहे, ज्यात या निर्णयासाठी 3 व्यक्ती जबाबदार असल्याचं पत्नी शिवालीनं लिहिलंय। हरियाणामधील फरीदाबाद येथील एका जिममध्ये व्यायाम करत असताना एका 37 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। वजन कमी करण्यासाठी 4 महिन्यांअगोदर त्याने जिममध्ये व्यायाम सुरू केलेला होता आणि व्यायाम करताना या तरुणाचा खाली पडण्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला CPR देऊन वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो शुद्धीवर आला नसल्यामुळे जिममधील लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं। त्यानंतर तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। बिहारमधील औरंगाबादमध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। लग्नाच्या केवळ 1 महिन्यामध्येच पत्नीने शूटरच्या सहाय्याने पतीचा जीव घेतला। 60 वर्षीय मामाच्या प्रेमात असणाऱ्या गुंजाचं जबरदस्तीनं प्रियांशूशी लग्न लावून दिलं। मामा आणि गुंजाच्या संबंधांबाबत कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी तिचं लग्न लावून दिलं। लग्नानंतर पळून जाण्याचा तिनं प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही आणि म्हणून गुंजाने आपल्या पतीची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली असून तिनं हत्येची कबुली सुद्धा दिली आहे। दिल्लीमधील लाजपत नगर 1 परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली। रुचिका आणि तिचा 14 वर्षांचा मुलगा क्रिश यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळले। धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय। घराचा दरवाजा आतून बंद होता। दिल्ली पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडातील संशयित घरकामगाराला सुद्धा ताब्यात घेतलेलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे। घटनेमुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये स्काय डायव्हिंग विमान टेक ऑफ करताना कोसळलं आणि अपघातामध्ये 15 जण जखमी झालेले असून क्रॉस कीज विमानाजवळील धावपट्टीवर एक स्काय डायव्हिंग विमान टेक ऑफ करत होतं आणि त्यावेळी ते विमान धावपट्टीवरून घसरलं आणि जवळच्या जंगलामध्ये कोसळलं। या अपघातामध्ये जखमी झालेल्या 15 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 3 जणांवर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून 8 जणांना गंभीर तर 4 जणांना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत। सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। इंडोनेशियामधील बाली बेटाजवळ 65 प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट खवळलेल्या समुद्रामध्ये बुडाली। या दुर्घटनेमध्ये 43 जण बेपत्ता झालेले असून शोधकार्य सुरू आहे। फेरी बोट पूर्व नावाच्या बंदरामधून बालीच्या एका बंदराकडे येत होती आणि यामध्ये 53 प्रवासी होते, 12 कर्मचारी होते आणि 22 वाहनं होती।
यावेळी 2 मृतदेह सापडलेले असून 20 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय. 9 बोटींद्वारे शोधकार्य अजूनही सुरू आहे. इंडोनेशियामध्ये अशा फेरी बोट दुर्घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत आणि तिथल्या बेटांमधील वाहतूक फेऱ्यांवर अवलंबून असून त्या ठिकाणी सुरक्षा नियमांचं पालन होत नसताना पाहायला मिळत आहे. चीनमधील झोंगशियान काउंटीमधील 33 हेक्टर क्षेत्रावरील अवकाश प्रजातीय कमळ फुलांची सध्या जोरदार चर्चा आहे. अवकाश प्रेरित उत्परिवर्तन तंत्राने विकसित या कमळाची वाढ लांब, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत, मुबलक फुलं आणि मोठ्या बिया तसंच गुणवत्ता उत्कृष्ट अशी आहे. या प्रकल्पांमध्ये कमळाच्या फुलांचं विस्तीर्ण बागांचं प्रदर्शन आहे, जे अवकाश प्रेरित डिझाईन आणि सजावटीद्वारे सजवलं गेलं आहे. ही कमळाची फुलं त्यांच्या सौंदर्यासोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. फ्लोरिडाच्या एका छोट्या प्रशिक्षण विमानतळाचं अवघ्या काही दिवसांमध्ये अॅलिगेटर अल्काट्राज नावाच्या मोठ्या इमिग्रेशन सेंटरमध्ये रूपांतर झालेलं आहे. यावेळी हजारो स्थलांतरितांना ठेवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे या सेंटरच्या तंबूमधून आणि दरवाजांमधून पावसाचं पाणी वाहताना पाहायला मिळत आहे. हे सेंटर पूर्ण कार्यान्वित झाल्यावर 3000 स्थलांतरितांना सामावून घेऊ शकेल अशी प्रतिक्रिया गव्हर्नर रॉन यांनी दिलेली आहे. आणि या सेंटरमध्ये 200हून अधिक सुरक्षा कॅमेरे, 28,000 फुटांपेक्षा जास्त तार आणि 400 सुरक्षा कर्मचारी सुद्धा असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या संदर्भात इराणच्या धर्मगुरूंनी धक्कादायक वक्तव्य केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असा खुलासा इराणचे कट्टरपंथी धर्मगुरू अब्दुमाजिद खरघानी यांनी केलाय. या मोहिमेसाठी ट्रम्प नेतन्याहू हत्या योजना असं नाव ठेवण्यात आलेलं असून युरोपमधील काही देशांमधून $1 ते $2 कोटी निधी गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये रशियाला मोठा फटका बसलाय. रशियन नौदलाचे उपप्रमुख मेजर जनरल मिखाईल गुडकोव्ह यांना त्यांचा युक्रेनसोबतच्या संघर्षामध्ये मृत्यू झाला आणि युक्रेन विरोधात लढणाऱ्या ब्रिगेडचे मिखाईल गुडकोव्ह नेतृत्व करत होते. रशियन सैनिकांच्या प्रदर्शनात गुडकोव्ह यांच्या फोटोला फुलं वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यामुळे युक्रेन रशिया संघर्षात रशियाला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जातोय. रशिया काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल. इराणने तेहरानवरील इस्रायली हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केलाय. इराणमधील माध्यमांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. जून महिन्यामध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यामध्ये तेहरानला लक्ष्य केलं जात असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आणि या हल्ल्यामध्ये निवासस्थानांचं प्रचंड नुकसान झालेलं असून इमारती सुद्धा जमीनदोस्त झाल्यात. हल्ल्यानंतर धुराचे आणि धुळीचे लोळ पाहायला मिळाले आणि या व्हिडिओमुळे इराण इस्रायल युद्धाची दाहकता समोर येते. Thank you.